back to the commentary box. हॅलो चेक. आपण पाहतोय दांडे उच्चे उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 3 मध्ये आपण आहोत. पहिला सामना तन्मय 11 विरुद्ध लेजेंड अँड रायझिंग स्टार. टॉस झाला होता. टॉस मध्ये मात्र टॉस जिंकला होता तन्मय 11 संघाच्या कर्णधार प्रथमेश राऊत. लगेच डिसिजन घेतलं की आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग साठी सज्ज होताना चला लेजेंड रायझिंग स्टार आपण देखील आपले सनवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हा स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिला सामना दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. खूप चांगलं आयोजन पहिल्या वर्षात देखील पाहायला मिळालं आणि दुसऱ्या वर्षात देखील खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत आशुतोष विवारे सर, प्राऊड ऑफ उमरोडी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल विराल नायर सर, मॅन फ्रॉम विरार. सलावीरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल दोन बॅटर मंद मंद पावलांनी खेपट्टीचा आस्वाद घेताना. एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला सूरज. दोन्ही मात्र चांगले फलंदाज सध्या ओपनिंग पेअरच्या भूमिकेत. लेजेंड रायझिंग स्टार पाहू शकाल तन्मय 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी कोण गोलंदाज हाताळेल. टीमचा आयकॉन खेळाडू आपण पाहू शकाल वैभव कोरेला पाहत आहेत तन्मय 11 संघाकडून. तर टीमचा कॅप्टन प्रिन्स ऑफ ट्रिपल सी प्रथमेश राऊत. दुसऱ्या बाजूला विचार केला भूमित मोरे ला आपण पाहत आहेत लेजेंड रायझिंग स्टार टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर अल्पेश आयकॉन खेळाडू. पहिलं षटक हाताळताना आपण पाहू शकाल प्रथमेश राऊत प्रिन्स ऑफ ट्रिपल सी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. टीमचा कॅप्टन तन्मय 11 संघाचा. तर दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी आहे. जर पहिलं षटक समाप्त झालं दोन्ही संघाचे 12 खेळाडू नसले कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर मात्र त्या संघाला 5 धाव्यांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ह्याची मात्र नोंद घ्या प्रत्येक संघ. आयोजक समालोचन कार्याला गोड अशी सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा करूया त्रिवार मुद्रा. प्रतिप चंद्रलेखे वरदेशन विश्व वंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्रा या राजते. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून गेलाय. लूप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू चाललाय सरळ पॉइंट क्षेत्रामध्ये आलाय. आजच्या दिवसातील वेलकम चौकार 4. पहिल्याच बॉलवरती चांगला आपण पाहू शकाल इनफिल्डला क्लिअर करत बॉलला पाठवलं चौकारच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क मिस्टर सूरज. यावेळेला आपण पाहू शकाल फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे त्याने पकडला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज सूरज मेहरचा खेळ बॅक टू दी पविलियन गॉन विकेटचं पतन.
नवीन फलंदाज तन्मयला आपण पाहतोय बॅटिंग ऑर्डर नंबर 3 ही भूमिकेसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र विकेट. खूप चांगला झेल परिपूर्ण केला. पोलीस दलात कार्यरत असणारे जयेश आपल्याला पाहायला मिळते, जयेश दवणे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. त्यानेच मात्र टिपला उत्कृष्ट झेल आणि फलंदाज आपण पाहू शकाल सूरज मेहेचा खेळ परिपूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आहे 4. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. या वेळेला मात्र सरळ प्लम मध्ये पकडला गेला. इथे मात्र पंचांचं बोट आकाशातील दिशेला आणि फलंदाज ज्या पावले आला होता त्याच पावले परतावा लागेल. गोल्डन डक वर तन्मय बॅक टू दी पविलियन गॉन. नवीन फलंदाज हर्षद चांबरे. ऑन हॅट्रिक वर असेल. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का? पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली होती. तुम्ही पाहू शकाल विघ्नेश वागदरे या गोलंदाजाने त्याचा सध्या देखील क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. परंतु आता मात्र प्रथमेश राऊत प्रिन्स ऑफ ट्रिपल सी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तो सध्या चेंडू हाताळताना ऑन हॅट्रिक बॉल. समोर आपण पाहू शकाल हर्षद चांबरे. चांगला चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केलाय क्रिकेटमधील कॉपीबुक स्टाईलने. त्या ठिकाणी वैभव कोरे धावत आहेत. चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये शर्यत आणि ते शर्यत जिंकले. या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडूने चौकार आला या हॅट्रिक बॉल वरती. धावसंख्या फलकावर आहे 8. 2 चौकाराच्या मदतीनं चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 4 बॉल आणि 8 धावा फलकावरती. 2 चौकार, 2 विकेट. 4 बॉल वरती आपण पाहिलं मॅच राऊंड द विकेट. यावेळेला चांगला फटका क्रिकेटमधील क्लास दर्शवताना हर्षद चांबरे आपण पाहू शकाल. खूप चांगली फलंदाजी सध्या सुरू असताना हर्षदच्या बॅट मधून आल्या आल्या त्याने ठोकल्यात. 2 बॉल वरती 2 चौकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू P1 मधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी करतोय हर्षल. लेदर क्रिकेट देखील चांगले खेळलं जातं याच्या माध्यमातून आणि तोच हर्षद सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल वरती त्याने ठोकल्यात 2 चौकार. या वेळेला नो बॉल पंचांनी दर्शवलाय आणि चेंडूला मात्र हुलकावणी देत. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून भावेश आंबेकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. 1+2 3 धावा ऍड केल्या जातील. फलकावरती धावा आहेत 11. धावा धाव फलकावरती. फ्रीडचा चेंडू असेल. क्षमस्व 15 धावा धाव फलकावरती. यावेळेला बॅट चेस परंतु फ्रीड असल्या कारणाने विकेटची संभावना कमी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 चा खेळ झाला परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती 2 बाद. प्रथम बॅटिंग करताना लेजेंड रायझिंग स्टार 15. हॅलो. सर्व संघांना सूचना आहे तर तुम्ही ट्रॅक परिधान करतात ना ती एकच कलरची परिधान करा. लक्षात ठेवा. पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. ट्रॅक परिधान करताना सर्वांनी एकच कलरची परिधान करा. व्हाईट तर व्हाईट घाला, ब्लॅक ब्ल्यू किंवा ब्लॅक ब्लू घाला. लक्षात ठेवा. पहिला सामना आहे, पहिला दिवस आहे तुमच्या
सर्वांसाठी नियम सारखेच. आता फलंदाजी केलेला आहे. गोलंदाजी करताना सर्व संघाचे ट्रॅक समान असले पाहिजेत. अल्पेश, गोलंदाजी मार्क मध्ये टीमचा आयकॉन खेळाडू वैभव कोरेला आपण पाहत आहे. पहिला चेंडू चांगला होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल. धाव मिळणार नाही या बॉलवरती. चांगली सुरुवात उनबाट एन कडून गोलंदाजी हाताळताना. उनबाटचा नाझीम गुल्ली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी हाताळताना वैभव कोरे, तन्मय इलेव्हन टीमचा आयकॉन खेळाडू. वेस्टर्नच्या भूमिकेत कुशल पाहतायत आपण, कुशल इबी. ऑन स्ट्राईक वरती वैभव, सरळ बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मानस ने पकडला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज वैभव बॅक टू दी पॅव्हिलियन. सिल्वर डकचा शिकार गॉन. यापुढील होणारा सामना युवा मंडळ वर्सेस सीआरटी कन्स्ट्रक्शन कौशल 11. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या संघांचा संघनायक क्रॉसबॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सामना लगेच संपल्यानंतर तुमचा सामना चालू होईल. कोणताही ब्रेक नसणार. पंच रेडी असतील म्हणून दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. युवा मंडळ सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11. धन्यवाद. खूप चांगली गोलंदाजी सध्या हाताळत असताना तन्मय इलेव्हन टीमचे ओनर तन्मय दवणे आणि त्यांचे वडील आपण पाहू शकाल. जे दवणे या मॅचचा आनंद घेताना करूया त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. या वेळेला चांगला नो लुक आणि बॉलला सरळ पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती जणू काही टेनिस क्रिकेटचा आपण पाहू शकाल प्रदीप पाटील यांची थोड्या क्षणासाठी आठवण झाली. नो लुक आणि त्यानंतर बॉलला केला हुक आणि बॉलला सरळ पाठवलं सीमारेषे बाहेर षटकाराकरिता. जणू काही डगआउट मधून सेट आला होता की काय अशा पद्धतीचा शॉट सिलेक्शन पहिलाच बॉल फेस करताना हे पाहायला मिळालं. कॉन्फिडन्स असतो ना जेव्हा मात्र चांगली फलंदाजी सातत्याने आपल्या बॅटमधून होत असते आणि तोच कॉन्फिडन्स सध्या मात्र दर्शवताना ऑन स्ट्राईक वरती अक्षय आरेकर. जर 2 षटकांच्या दरम्यान जर बॉल हरवला तर नवीन चेंडू देण्यात येतोय आणि 2 षटकानंतर हरवला तर जुना चेंडू देण्यात येतोय. लक्षात घ्या सर्व संघांना. या वेळेला फटका बसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे निर्धाव स्थळी. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी आर्थिक पाहायला मिळतोय. चेंडूला अडवला जाईल. एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. सव्वीस धावा धाव फलकावरती. खेळ क्रमांक आपण पाहू शकाल. दुसरं सुरू असताना एक बॉलचा खेळ बाकी. पॉवर दुसरा आणि अंतिम षटक आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 26 फॉर 2. बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळते रायझिंग अँड लेजेंड्स. पुढचा चेंडू होता. फटका फसलाय. त्या ठिकाणी भावेश आंबेकर आहे. शॉट पॉइंटला त्याने पकडला एक उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी हर्षद चांबरे ठरतायत फेल. विकेट्स पतन. 2 षटक संपलेत. प्रथम बॅटिंग करताना लेजेंड रायझिंग स्टार. धावसंख्या फलकावरती 3 बाद 26.
लेजेंड अँड रायझिंग स्टारची संघाची सुरुवात म्हणायला झाली कधी एक तुझी एक तर माझी. एकतर चौकार षटकार तरी मारतायत फलंदाज, नाहीतर बाद तरी होत आहेत. एकंदरीत 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 षटकांच्या उतरतात. धावसंख्या झाली ती गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक हाताळताना टीमचा कॅप्टन प्रिन्स ऑफ ट्रिपल सी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकात देखील कमबॅक पाहायला मिळालं. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय भूमी, टीमचा कॅप्टन. त्यावेळेला चांगला फटका होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी पाहायला मिळाली. जयेश दवणे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक अथलेटिक खेळाडू म्हणून जयेशकडे सातत्याने पाहिलं जातं. धावसंख्या फलकावरती 27-27. इथं मात्र चुरत चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला लेजेंड रायझिंग स्टार टीमचा कॅप्टन भूमित, तर दुसऱ्या बाजूला तन्मय 11 टीमचा कॅप्टन प्रथमेश राऊत. या वेळेला यू मिस, आय डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त, दांड्या गुल, फलंदाजाच्या बत्त्या गुल आणि या ठिकाणी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन मध्ये इथे मात्र विजयी झाला. आपण पाहू शकाल तन्मय 11 संघाचा कॅप्टन प्रिन्स ऑफ ट्रिपल सी प्रथमेश राऊतने टिपलाय एक उत्कृष्ट विकेट. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. नवीन फलंदाज हार्दिक पहिल्याच बॉलवरती आत्मविश्वास या ठिकाणी दुणावला असेल, कारण की पहिल्याच बॉलवरती आले मोठी विकेट. नवीन फलंदाज हार्दिक, खूप चांगली गोलंदाजी सध्या हातावर आहे प्रथमेश राऊत, मॅनिंग गोल्डन आर्म म्हणून ज्यांना म्हटलं जातं. बॅकफुटवर गेले, चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहू शकाल. डायरेक्ट हिट, खराब फेकी पाहायला मिळाली. प्रत्येक तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चुकीच्या एंडला थ्रो झाला आणि त्याच ठिकाणी एक धाव देखील मिळाली. धावसंख्या फलकावरती 28 ला आपण पाहू शकाल 4 बाद. बॅटिंग करताना टीम आपण पाहू शकाल लेजेंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय तन्मय 11. दोन्ही संघाचा विचार केला, तन्मय 11 संघाचे संघ मालक कुंदनजी दवणे, त्यांचे सुपुत्र तन्मयजी दवणे. लेजेंडरी रायझिंग स्टारचा विचार केला तर अल्पेश जारेकर आणि सुरेश पागदरे सर. ओला डब्याचा चेंडू, सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आवश्यक आहे आणि ते सातत्याने जाणलं जातं. अक्षयच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. प्रथमेश राऊतचं चांगली गोलंदाजी तो हाताळतोय. पवेलियन एन कडून गोलंदाजी हाताळताना खूप अवघड असतं आणि ते काम करताना प्रथमेश राऊत यावेळेला चांगला फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भावेश आंबेकर यावेळेला चुकी करतोय. एक मोठं जीवनदान म्हणावं लागेल अक्षय आरेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला. मात्र या ठिकाणी जीवनदान देणं कितपत महागडं पडेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकानं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना प्रथमेश राऊत धावसंख्येचा विचार केला फलकावरती 30-30 फॉर 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू चौथ्या षटकामधील तिसऱ्या षटकामधील क्षमस्व. खूप चांगली गोलंदाजी सध्या हाताळतोय. अक्षयचा विचार केला, चांगली बॅटिंग तो सुद्धा करतोय. यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल आर्थिक तामोरे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी. 1 मिळेल 1च्या साह्याने
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 31-4. बॅटिंग करताना टीम आपण पाहत आहे लेजेंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय तन्मय 11. तीन षटक संपलेत. नुकताच पार पडलाय. धावसंख्या फलकावरती 31-31. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव कोरेला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या. यावेळेला फुलटा चेंडू मागच्या पायाला थोडस झुकवलं आणि बॉलला सरळ पाठवलं. आउट ऑफ द पार्क. हा येतोय DUPL सिक्सर 6. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. खूप चांगली बॅटिंग सध्या करतोय अक्षय. हा वेळेला पुन्हा एकदा शाबुक शॉट आणि चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जेल सोडणं अवघड असतं आणि ते या ठिकाणी केलं आणि षटकार जेल सुटल्यानंतर 2 धावा देखील मिळाला आणि त्यानंतर मात्र सलग 2 बॉलवरती 2 षटकार. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2013 मध्ये रोहित गुरुनाथ शर्मा यांचं तब्बल झेल 5 या धावसंख्येवर सोडला होता. त्यानंतर मात्र 173 चेंडूत तब्बल 264 धावांचा विश्व विक्रम झाला. त्यात मात्र 13 षटकार पाहायला मिळाले. तशाच पद्धतीची फलंदाजी सध्या सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय आरेकर हे वादळ गुंगावताना धावसंख्या फलकावरती विचार केला ना तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 43 धावा. ज्यावेळेला आपण पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटकारानंतर कमबॅक वैभव कोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयुष्य असो क्रिकेट कमबॅक करणं आवश्यक आहे. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये माणूस आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय आउट ऑफ पार्क. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय अक्षय आरेकर. सकाळच्या सत्रामध्ये अक्षयच्या धुमाकूळ घालताना अक्षयची बॅट बोलू लागली आहे आणि जरी प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी मात्र युट्यूबवर या प्रेक्षकांची गर्दी अक्षयसाठी खूप महत्वाची राहील.
चांगला चेंडू होता, हलक्या छातीने ढकललं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जयेश धवने, थोडासा फंबल झाला, त्याचाच फायदा या ठिकाणी उचलला दोन्ही खेळाडूने. बॅकअपला खेळाडू येत आहेत, तोपर्यंत 2 धावा होत आहेत तरी पूर्ण धावसंख्येचा विचार केला तर 45. रोहित गुरुनाथ शर्मा क्षमस्व धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती 51 धावा, 51 स्कोअर कार्ड वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू चौथ्या षटकामध्ये 51 धावा धाव फलकावरती. चांगला चेंडू होता, आपण पाहू शकाल सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये मानस, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळेल, 1 मिळेल धावसंख्या फलकावरती. 4 षटकाच्या उत्तरार्ध प्रथम बॅटिंग करताना लेजंड अँड रायझिंग स्टार 52 धावा 4 विकेट नंतर. गोलंदाजी मार्क वरती अंकुश तरेल इंट्रोड्यूस केलं जात आहे 5व्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती 52 धावा, 5 विकेट गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना टीम आपण पाहताय लेजंड अँड रायझिंग स्टार. स्टार सारखी फलंदाजी करताना सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय आरेकर, हे फक्त नाव नाहीये तर सध्या मात्र नाव गुंगावत आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने संधी मिळाली होती जेल सुटल्यानंतर, त्या संधीचं सोनं करत असताना म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो भाग्यवान. आणि त्या ठिकाणी भाग्य आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिला चेंडू क्रॉस बॅटेज स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लेमन कट ज्याला म्हटलं जातं, चेंडू सरळ त्या ठिकाणी जातोय शॉर्ट लेगला. प्रत्येक तांबर त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत, धाव मिळणार नाही या बॉलवरती. चांगली सुरुवात 5व्या षटकाची आपल्याला पाहायला मिळते, परंतु कितपर्यंत गोलंदाजी हाताळली जाईल कारण की समोर आपण पाहू शकाल अक्षय आरेकर सारखा एक मोठा खेळाडू. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यालाही बीट करेल बॉल आणि सरळ जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा या ठिकाणी 4 चौकार. यावेळेला फटका सुरेख आहे, डीप मध्ये कुशल ईबी ने पकडला उत्कृष्ट झेल, परंतु खूप चांगली फलंदाजी केली अक्षय आरेकर ला मात्र थांबवण्यात आलाय आणि ते स्पीड ब्रेकरचं काम या ठिकाणी अंकुश तरेच्या माध्यमातून केलंय. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाने अक्षयची फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच स्टार व्हायला पाहिजे. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. फॅनच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं अक्षय आरेकरचं. खूप चांगली फलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती निर्देव चेंडू, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. धाव्याला पुन्हा एकदा पाहू शकाल ऑफस्टिकला खेळायचं होतं, बॅटची आतली काढा घेतली, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, चेंडू अडवण्यात आला होता मिडॉनला. कुशल तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिळेल धावसंख्या फलकावरती 57 फॉर 6.
बॅटिंग करताना आपण टीम पाहू शकाल. लेजेंड अँड रायझिंग स्टार 57 वर 6. सरळ बॅटचा वापर केला. डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय. त्या ठिकाणी कुशल तांबोरे थोडस फंबल होतोय. दुसऱ्या धावघेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा देखील सहजरित्या परिपूर्ण होताना धावसंख्या फलकावरती 59. 59. शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या षटकामधील. चांगला चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आर्थिक खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी कलेक्शन, खूप छान. आणि या वेळेला धावपाच्या स्वरूपात अविनाशला देखील लागतंय परतावं बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक संपलेत 5. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 60 60 फॉर 7. सहाव्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केलं जात आहे. मानसला आपण पाहतोय. मानस तांबोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू स्वतः संघ मालक आहे अल्पेश पागदरे. धावसंख्या फलकावरती 60 60. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या फलकावरती 61 धावा 61. या वेळेला फुलटा चेंडू फटका हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुशल तांबोरे वेगाने चेंडू पर्यंत धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली. धाव येथील 2. धावसंख्या फलकावर आहेत 63 धावा 63. चांगली फलंदाजी केली आपण पाहू शकाल. अक्षय आरेकरचा विचार केला. जेल सुटल्यानंतर त्याने तब्बल खूप चांगली फलंदाजी केली आणि जवळजवळ संघ अडचणीत असताना मात्र फायटिंग टोटल पर्यंत स्कोअर जाऊन पोहोचलाय 63. चेंडूचा खेळ संपलाय 2. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगले प्रयत्न होते. प्रयत्नाचे पराकाष्ठा खूप चांगले पाहायला मिळाले. एफर्ट छान होता. वेल फिल्डिंग बाय कुशल तांबोरे एबी. हा झेल परिपूर्ण केला असताना तर मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल मानला गेला असता. परंतु एफर्ट चांगले होते. म्हणतात ना प्रयत्न करत राहा सक्सेसफुल होतील आणि तेच प्रयत्न या ठिकाणी करत गेले. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. मानस तांबोरे
शेवटचा आणि अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती 71 71 धावा. बहात्तर धावा धावफलकावर आहे आणि 73 धावांचं आव्हान असेल. टॉस झाल्यानंतर म्हटलं होतं प्रथमेश राऊत यांनी की आम्ही 70 ते 60 धावापर्यंत रोखू. 72 झाले, 73 करावे लागतील. भव्य टॉसच्या दिशेला एका बाजूला टीम पाहायला मिळेल सीआर डी कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध युवा मंडळ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी जॉईन व्हा टॉस बॉक्स मध्ये.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुषार तांबोरे ऑन स्ट्राईक, तर दुसऱ्या बाजूला कुशल तांबोरे ईबी गोलंदाजी मार्कमध्ये. वयाच्या 69व्या वर्षी देखील क्रिकेट जोपासताना सूरजजी पागदरे लेजंड खेळाडू, लेजंड अँड रायझिंग स्टार संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना 72 धावा बनवल्यात. 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर बॅटर तुषार तांबोरे, कुशल तांबोरे. 73 धावा डिपेंड करण्यासाठी प्रथम गोलंदाजी हाताळताना सूरज पागदरे. पहिला चेंडू थोडस झुकवला पायाला आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती पाठवलं चेंडूला चौकाराकरिता. पहिले इनिंगची सुरुवात देखील याच पद्धतीने झाली होती. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या इनिंगची सुरुवात देखील पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. यावेळेला कमी गतीने हाताळलेला चेंडू आपण पाहू शकाल. फ्लाईट दिली होती त्या चेंडूला, चेंडू अडला जाईल आपण पाहू शकाल. तोपर्यंत एक मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. धावा धावफलकावरती 5. चेंडूचा केस संपलाय 2. यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यालाही बॉलने बीट केलं आणि बॉल चाललाय इझिली डन अँड लुक आउट द डिस्टन्स. बॉल करतोय हवाई सफर. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल तुषार तांबोरेने चौकार ठोकला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती पाहू शकाल षटकार. धावसंख्या फलकावरती 11 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला आपण पाहू शकाल थोडीशी फ्लाईट दिली होती. लालच बुरी बला आहे तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 6 महिना नाही या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आहेत 11. चेंडूचा खेळ संपलाय 4. सूरज पागदरे एक लेजंड खेळाडू, गोलंदाजी हाताळताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस होता, मिस झाला. त्या ठिकाणी सूरज पागदरे स्वतः चेंडू खाली येत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती आहेत 12. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल P1 मधील. 73चा पाठलाग करताना चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळालाय. बॅटिंग करणारी टीम तन्मय 11. यावेळेला चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत अगदी चाललाय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा या ठिकाणी 4. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या फलकावरती बिनबाद जिंदाबाद 16 रन स्कोर काढला.
दुसरं षटक हाताळण्याच्या टीमचं करणं जर आपण पाहू शकाल, भूमित मोरेला आपण पाहत आहेत फलंदाजी हाताळताना. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक. पहिल्या षटकामध्ये 16 धावा तब्बल कुठल्या गेल्या. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला. बॅटिंग करणारी टीम आपण पाहत आहेत. 73 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात व्हायला हवी ती कडक बेधडक सुरुवात या ठिकाणी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगला चेंडू पडल्यानंतर वेगाने चेंडू विकेट किपर गॅदर करत असताना अल्पेश पागदारे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टीमचा ओनर आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावरती 16. ज्यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता आपण पाहू शकाल. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय आपण पाहू शकाल. या ठिकाणी म्हणावं लागेल आम तर आम घुटले ओके दाम. चौकार आला या ठिकाणी आपण पाहू शकाल. तब्बल 5 धावा या धावफलकावरती ऍड केला जातील. धावसंख्या फलकावरती 21-21. पंचवीस धावा धावफलकावरती. खूप चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 73 धावांचा पाठलाग करताना खूप चांगली सुरुवात, परंतु गोलंदाजी खराब राहिली आहे. या वेळेला पहा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा आलाय तुषार तांबोरेच्या बॅट मधून DUUPL सिक्सर 6. यापुढे होणारा सामना युवा मंडळ वर्सेस CRD कन्स्ट्रक्शन कौशल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स साठी यायचं. नाणेफेक करण्यात येईल थोड्याच वेळात. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. जिकडे एक होती तिकडे अजून मिळाली एक. फिल्डिंग खराब राहिली आहे म्हणावं लागेल. आपण पाहू शकाल ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 5 धावा ऍड झाल्या. या ठिकाणी सिंगल होती तिकडे मिळाले 2. धावसंख्या फलकावरती आहे 33. आज मात्र अॅनिव्हर्सरी आहे तुषार तांबोरेंची आणि त्या अॅनिव्हर्सरीचे गिफ्ट चांगलं देतं ना आपल्या वाईफला.
धावसंख्या फलकावरती 33. यावेळेला पाहू शकाल ऑफ स्टिकचा बाहेरून चेंडूला फुल केला आणि सरळ पाठवलं लॉंग ऑन सीमा पार आहे तो DUUPL सिक्सर 6. यापुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय दिगंबर धवणे यांना, एक वरिष्ठ खेळाडू आणि दोन्ही कर्णधार सज्ज आहेत कौशल्य संघाकडून आशिष मोरे, युवा मंडळ संघाकडून उमेश नाईक. तर कॉल असेल CID 11 संघाचा, CID कौशल 11 संघाचा कॉल असेल. बघूया कॉइन फ्लॅप होतोय. कॉल आहे आणि आलेला आहे अचिव्हर स्पोर्ट्स युवा मंडळ वॉन द टॉस. क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 70-75 धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आता फिल्डिंग बॅटिंग तुम्हाला मिळालेली आहे. आता तुमचा किती धावा करण्याचा निर्धार असेल? स्कोर खूप होतो तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कारण एकंदरीत कालचा दिवस पाहिला तर डिफेंड करण्यात जास्तीत जास्त संघ गेले आणि फसले गेले. कारण त्या 5 सामन्यामध्ये पहिले 4 सामने जो पहिला संघ फलंदाजी करता तो जिंकला. पण आजचा दिवस पाहता 62 धावाची सुरुवात होती. तर तुमची काय प्लॅनिंग आहे? कितीपर्यंत धावा करण्याचं मात्र असेल? आम्ही 80 ते 85 धावा करू. त्याला बेस्ट ऑफ लक बोथ टीम आणि युवा मंडळ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले कौशल्य निर्माण संघाला. बॅक टू द भागवान. धन्यवाद. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे युवा मंडळ विन द टॉस अँड सिलेक्ट टू बॉल फर्स्ट. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. 2 षटक संपलेत. 73 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावर आहेत बिनबाद जिंदाबाद 39 39 धावा. यावेळेला नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी दर्शवताना पंच आपण पाहू शकाल आशुतोष व्यवहारे सर. नो बॉल असेल. धावसंख्या फलकावरती 40. ओगाडोय बगानेट. पुढील चेंडू असेल कुशल तांबोरे एबीसाठी फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल? यावेळेला चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि या ठिकाणी धावच्या स्वरूपात एक धाव मिळेल. क्षमस्व बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल फलकावरती. धावसंख्या जर पाहायला गेली तर 41 धावा फलकावरती. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. एका बाजूला तुषार तामोरे तर दुसऱ्या बाजूला कुशल तामोरे. यावेळेला फटका उंच आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. भावेश चेंडू खाली येतोय. यावेळेला एक चांगला झेल परिपूर्ण केलाय आणि फलंदाज तुषार तांबोरे जो मात्र चांगली खेळी करत होता त्याच्या खेळीला लागलाय फुल स्टॉप. पूर्णविराम. तुषार तांबोरे टू पवेलियन गॉन. खूप चांगली बॅटिंग केली. तब्बल 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 42 लागणार पहिला झटका. तुषार तांबोरे खूप चांगली फलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रिन्स ऑफ ट्रिपल सी संघाचा खेळाडू. परंतु आता मात्र या DUUPL सीझन 2 मध्ये तन्मय 11 संघाचा कॅप्टन म्हणून जी भूमिका निभावतोय तो सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. धावसंख्या फलकावरती 42. चेंडूचा खेळ संपलाय 2. क्षमस्व 41 धावा धाव फलकावरती.
यावेळेला हलकेशा त्याने बॅकफुटला जाऊन ढकललं चेंडूला. चेंडू मात्र अडला जाईल मिड ऑफला. तोपर्यंत धाव मिळणार नाही या बॉलवरती. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना तन्मय. धावसंख्या फलकावरती 41. या जागा बनवली. बॉलिंग स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वैभव. चांगलं क्षेत्ररक्षण. सॉफ्ट हँडने फेकी केली जाते. एक मिळेल. धावसंख्या फलकावरती 42. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर धावसंख्येला लगाम लागला गेलाय. जी धावसंख्या 4थ्या ते 5व्या गेअर मध्ये सुरू होती बॅटिंग, ती आता मात्र पहिल्या ते 2ऱ्या गेअर मध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे. या षटकामध्ये धावसंख्या 42. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सीआरटी कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध युवा मंडळ. यावेळेला बॅटची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. फ्लाइंग स्लीप मधून चेंडू मात्र चाललाय लॉंग थर्ड मॅन रिजनला. हा लाईक नशिबाचा संघर्षमय चौकार 4. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडूला लॉफ केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला उत्कृष्ट झेल सूरज मेहरने परिपूर्ण केलाय आणि फलंदाज कुशल तांबोरे इबीला परतावं लागेल. बॅक टू दी पविलियन गॉन. धावसंख्या फलकावरती 46 धावा 46. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बल जर पाहायला गेलं ना तर 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची. फलंदाज बाद होऊन 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी झाला. आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर 90 सेकंदच्या अगोदर बॅट्समॅनने जर गार्ड घेतला नाही तर आपण पाहिलं होतं की बांगलादेश विरुद्ध श्रीलंकाच्या सामन्यामध्ये अँजेलो मॅथ्यूज हा थोडासा उशिरा क्रीजवर पोहोचल्यानंतर जे बॅटिंग गिअर्स होते ते चेंज करण्यासाठी थोडीसा वेळ मागितला. तरी सुद्धा समोरच्या संघाने जो अपील घेतला त्यानंतर सुद्धा त्याला बाद करण्यात आलेलं होतं. हा टाइम आउट हा सुद्धा क्रिकेटचा एक खेळ आहे. शिस्त लावण्यासाठी हा ठेवलेला एक नियम. त्याचं काटोकाट पालन करा जेणेकरून पंचांना आपला निर्णय देण्याला कोणताही अडथळा होणार नाही. बॅक टू द बँकवन. धन्यवाद. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट 9चा आहे, परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं 57 धावा देखील डिपेंड झाल्या आणि आता मात्र 18 चेंडू आणि 27 धावा हे या सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल भूमीत ऑन स्ट्राईक वरती प्रथमेश राऊत. या वेळेला टॅम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना यस इट इज अ व्हाईट बॉल. विरल नायर सर चांगली पंचाची भूमिका निभावताना खूप चांगली पंचाची भूमिका आजच्या सलग 3ऱ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. 2 ग्रेट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. फुलटा चेंडू होता, चांगला पिक केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वैभव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण. सॉफ्ट हँड फक्त फेकी करण्यात आली होती. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या फलकावरती 48 धावा फलकावरती. मात्र विचार केला ना तर 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 25 धावा आहे सामन्याचं समीकरण. 17 बॉल रिमेनिंग 25 रन रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला लेजंड अँड रायझिंग स्टार तर दुसऱ्या बाजूला तन्मय 11. यावेळेला समोरच्या दिशेला फटका फसलाय. डीप मध्ये सूरज मेहर आहे, परंतु हवा के साथ साथ घटा के संग संग
बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. यावेळेला आपण पाहू शकाल लेग कटरचा मारा पाहायला मिळाला. चेंडूवरती बोट फिरवली आणि हे करणं आवश्यक आहे या उच्चमाता क्रीडा संकुलाच्या खेळपट्टीवर. कारण जर पाहायला गेलं ना तर हे मैदान मात्र या मैदानावर अनेक साऱ्या धावा होताना पाहिल्या. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर देखील आपण पाहिला. विघ्नहर्ता टीम या संघाने बनवला 120. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतोय, फिरवतोय. नच बल्ली याचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जरी तुम्हाला षटकार ठोकू शकला तरी माझ्याकडे देखील क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि ते कमबॅक या ठिकाणी मागच्या 2 बॉल वरती पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर होते. ते 2 निर्धाव चेंडू नंतर 53 धावा, 54. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळताना लेग कटरचा मारा, परंतु फलंदाज पूर्णपणे बीट होताना अंकुश तरे या ठिकाणी पाहायला मिळाला. अल्पेश पागदरे थोडासा नाराज आहे आपल्या खेळाडूंवरती, क्षेत्ररक्षण खराब राहिलं आहे. 54 धावा धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू या 4थ्या षटकामधील. या वेळेला आपण पाहू शकाल खूप चांगला चेंडू. यावेळेला षटक क्रमांक संपले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर आहे 54. बारा चेंडू आणि 19 धावा हे या सामन्याचं समीकरण. 12 बॉल 19 धावा, 12 चेंडू 19 धावा. एका बाजूला लेजंड अँड रायझिंग स्टार तर दुसऱ्या बाजूला तन्मय 11. खूप चांगला खेळ सध्या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय DUUPL दांडी उचे उनबाट प्रीमियर लीग सीझन 2 डे 3 मधील ही स्पर्धा. डे 3 मधील पहिला सामना. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे. तुमच्या घर बसल्या तुम्ही स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर देखील या मॅचचा आनंद घेऊ शकतात. खूप चांगली स्पर्धा दुसऱ्या पर्वात देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती तन्मयला इंट्रोड्यूस केलं जात आहे 5व्या षटकामध्ये. मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावा हे या सामन्याचं समीकरण. ऑन स्ट्राईक वरती प्रथमेश राऊत टीमचा कॅप्टन. नॉन स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेलो 40+ खेळाडू अंकुश तरे. समोरच्या दिशेला सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला चांगले प्रयत्न होते. भूमीत त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा या परिपूर्ण होताना आपण पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 56, 56. यावेळेला फटका फसलाय. हवेत आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक वैभव त्याने पकडलाय चांगला झेल आणि फलंदाज प्रथमेश राऊत या ठिकाणी ठरतायत फेल. विकेटचं पतन गॉन. पुढच्या आठवड्यात सुद्धा आपली स्पर्धा येत आहे. दांडी उच्चडी उनबाट 40+ वरिष्ठ खेळाडूंकडून आयोजित केलेली स्पर्धा
21-22, 20-21-22. 20 तारखेला दांडी उछळी उनबाट लो गट, 21 तारखेला एक गाव एक, आणि 22 तारखेला दांडी 40+ पॅनल असेल. यापुढे ही होणारी स्पर्धा, ज्या खेळाडूंना ज्या संघांना भाग घ्यायचा आहे, राकेश केनी, हरकेश मेहर, अनिल बाने, निशांत तामोरे, रुपेश पाटील यांना संपर्क साधावा. 17 मोजना मॅच मध्ये राहणार. चल सिंगल आली धावसंख्या फलकावरती 57 धावा. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना तन्मय या स्पर्धावर येणाऱ्या नेक्स्ट वीक मध्ये मोठी स्पर्धा. यावेळेला फटका बसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय तन्मय. यावेळेला काही कमालीची गोलंदाजी हाताळताना तन्मय गोलंदाजी मार्क मध्ये आलाय आणि त्याने विकेट मिळवल्या 2. आता मात्र सामन्याचं समीकरण पूर्णतः बदलत गेलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय तन्मय. याच मैदानावरती मोठी स्पर्धा. प्रथम वैभव बारे स्मृती चषक पर्व दुसरं. आपण पाहतील प्रथम पारितोषिक 44,000 रोख कॅश आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 22,000 रोख कॅश आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 11,000 रोख कॅश आकर्षक चषक. 25 ते 27 फेब्रुवारी या दिवशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 10 आमंत्रित संघ 25 फेब्रुवारी 2026. 26 तारखेला एक गाव एक 8 संघ. 27 तारखेला एक गाव एक 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. याच मैदानावरती रंगणारी एक मोठी स्पर्धा वैभव बारे स्मृती चषक सीझन 2. जाऊया मॅचच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती आहेत 57. ते पण 73 धावांचा पाठलाग करताना चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु तन्मय गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्पीड ब्रेकरचं काम त्याने केलंय. 4 चेंडू त्याने हाताळलेत. 3 धाव त्याने खर्च केलेत. यावेळेला आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रेशराईज झालाय, यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने फलंदाजी होते पंच दर्शवतात या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावरती 58, 58. शेवटचा आणि अंतिम चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. षटकामधील समीकरण जर पाहायला गेलं 7 बॉल आणि आता 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. काही कमालीची गोलंदाजी हाताळताना तन्मय क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. फॉलोथ्रू मध्ये चांगला प्रयत्न. एक मेल. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता. हे या सामन्याचं समीकरण. सामना होता कुठे, सामना आला कुठे असं म्हणावं लागेल. आणि खूप चांगली गोलंदाजी तन्मयचे राहिले. इम्प्रेस केलाय तन्मयने ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. आता मात्र 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचं आपण पाहू शकता. संघ मालक तुमचा आयकॉन खेळाडू अल्पेश पाकदरे आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती.
6 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण. 6-14. यावेळेला फटका उंच आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अविनाश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र चुकी करणार नाहीये फलंदाज वैभव कोरेला. जावं लागेल डगआउटच्या दिशेला. आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 3 धावा येणं आवश्यक. 2 षटकार 3 चौकार की कशा पद्धतीने सामना फिनिश केला जाईल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक तांबोरे. परंतु गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल टीमचे कॅप्टन अल्पेश दरे, लेजेंड अँड रायझिंग स्टार. गोलंदाजी हाताळताना बॅटिंग करताना तन्मय 11. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 12 ची आवश्यकता. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. फ्लाईट दिली होती लेग कटरचा मारा. चेंडू मात्र सरळ विकेट किपर गॅदर करत असताना आता मात्र 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे हेच असतं मित्रांनो क्रिकेट. आपण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मोठी धावसंख्या देखील चेस होताना पाहिले आणि छोटी धावसंख्या देखील डिपेंड होताना आपण पाहिलेत. फर्स्ट क्रिकेट सुद्धा सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल आणि आता मात्र 12. यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला आपण पाहू शकाल चांगले प्रयत्न होते. झेल परिपूर्ण केलाय का हे पाहणे योग्य असेल आणि नक्कीच कॉन्फिडन्स आहे. परंतु पंचांनी या ठिकाणी मात्र डिसिजन घेतलाय की आपण चेक करूया झेल परिपूर्ण केलाय की नाही. नक्कीच फेअर कॅच नसेल मात्र इथे मात्र धाव मिळाली आहे तब्बल फक्त 1. परंतु खूप चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 2 बॉल 11. 6 चेंडू 14 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. दुसऱ्या बॉलवरती झेल परिपूर्ण झाला. तिसरा बॉल चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर सिंगल. आता मात्र 2 बॉल 11. ही संधी आहे इथून मात्र हिरो बनण्याची. भावेश आंबेकर ऑन स्ट्राईक. 2 चेंडू आणि 11 धावा. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. पूर्णचा सामन्यात वर्चस्व होतं 4 षटकामध्ये. परंतु त्यानंतर मात्र तन्मयची गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर ठेवलं गेलं. आता मात्र सामन्यामधून फक्त औपचारिकता बाकी. 1 फेअर चेंडू 1 चेंडू आणि 11 धावा. आणि यावेळेला सामना विजयी झालाय. अभिनंदन टीम लेजेंड अँड रायझिंग स्टार. हार्ड लक टीम तन्मय 11. नाराज असेल परंतु खरोखरच खूप चांगला खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघाकडून. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जाऊया मॅन ऑफ द मॅच ठरतोय तन्मय
करतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला तन्मय या.